तुकाराम महाराजांनी सगळे पायकीचे अभंग जे त्याचा अजिबात आणि अजिबात त्यानं काय केलं पाहिजे, खूप असा म्हणजे काहीतरी व्यापक अर्थ लावला नाही पाहिजे. थेट स्वराज्याच्या सैनिकांसाठीच सांगितलेले ते अभंग आहे. त्याच्यामध्ये ते गनिमी कावा आहे, शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र, ते आपल्याला सापडतं. मला तो अभंग आत्ता पूर्ण पाठ नाही, पण त्याची सुरुवात अशी आहे, आपणा राखोनी ठकावे अनेक, घ्यावे सकळी हरून या. आपलं राखून ठेवायचं आणि दुसऱ्याचं काय सगळं हरून घ्यायचं. पुढं काय करायचं, आपला रस्ता नाही कळू द्यायचा. किंवा आणखीन दुसरा अभंग पाहिला तर ते वरवर शुरत्वाच्या गप्पा मारणारे मात्र आतमधून भित्र्या असणाऱ्या लोकांची टर उडवली तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणाले, हत्यारं शुराला साजतात, शुरा साजती हत्यारे, गांड्या हसतील पोरे. शुरा आहे ना, किंवा एखादा शेंदाड शिपाई असतो, तो आहे ना युद्धाची वेळ जोवर येत नाही तोवर खूप गप्पा मारतो, मात्र युद्धाची वेळ आली ना की गडबडून जातो. त्याला ते ढाल तलवार कशी हाताळायची कळत नाही. तर ते तुकाराम महाराज म्हणाले, ढाल तलवारी गुंतले हे कर, म्हणे बी झुंजार झुंजू कैसा. अगोदर झुंजार, मात्र लढाईची वेळ आली, त्याच्या हातात ढाल तलवार दिली, तर तो म्हटलं मी लढू कसा, माझे दोन्ही हात एंगेज झाले ना. अरे बाबा, ढाल तलवारीनेच लढायचं असतं.